नमस्कार, मी कोमल. सर्वात आधी कोमलच्या स्वयंपाकघरामध्ये माझ्या पूर्ण यूट्यूब फॅमिलीचं खूप खूप स्वागत आहे. आज आहे संकष्टी चतुर्थी. सर्वांना संकष्टी चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. इथं तुम्ही शाबू बघत असाल तर आज मी शाबूची खिचडी नाही बनवणार. आज संकष्टी आहे त्यामुळं म्हटलं चला तर आज शाबू वडे बनवूयात. शाबू वडे बनवण्यासाठी इथं मी मोठे शाबू घेतलेले आहेत. हे शाबू स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आणि रात्रभर मी भिजत ठेवले होते, म्हणजे छान असे हे शाबू भिजतात. इथं मी घेतलेलं आहे शेंगदाणे भाजून घेतले आणि अगदी जाडसर असं कूट याचं मी तयार करून घेतलेलं आहे वडे बनवण्यासाठी. वडे बनवताना शेंगदाण्याचं कूट खूप जास्त बारीक करायचं नाही, ते मोठेच ठेवायचे. बटाटा घेतलेला आहे मी, उकडून घेतलेला आहे, त्याची साल काढून घेतलेली आहे आणि हिरवी मिरचीसुद्धा मी मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे. मिरचीचं प्रमाण जे आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. व्हिडिओ अजिबात स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल मी कशा पद्धतीनं शाबू वडे बनवलेले आहेत. बऱ्याचदा काय होतं, ज्यावेळेस आपण वडे वगैरे बनवतो ते वडे तेलात टाकल्यानंतर ते वडे फुटतात. ते फुटू नये यासाठी मी कशा पद्धतीने वडा बनवते हे सुद्धा तुम्ही पूर्ण व्हिडिओमध्ये बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आणि ज्यावेळेस तुम्ही शाबू वडे बनवाल त्यावेळेस शाबू वडे वगैरे तेलामध्ये फुटणार नाहीत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. शाबू वडे बनवायला आपण जे साहित्य घेतलेलं आहे ते व्यवस्थित मिक्स व्हावं यासाठी मी एक स्टीलचा टोप घेतलेला आहे, म्हणजे थोडासा मोठाच घेतलेला आहे, म्हणजे बटाटा वगैरे व्यवस्थित आपल्याला त्याच्यामध्ये कुस्करून घेता येतो त्यासाठी. मी सुरुवातीला या मोठ्या पातेल्यामध्ये हे जे भिजवून घेतलेले शाबू आहेत ते हाताने असे सुट्टे सुट्टे करून घेते आणि मग या पातेल्यामध्ये मी काढून घेते, तुम्ही बघू शकताय. हे मोठे शाबू आहेत, भिजायला थोडासा वेळ लागतो, त्यामुळे मी शक्यतो रात्रीचे भिजवून ठेवते, म्हणजे सकाळी आपल्याला याचे वडे वगैरे लगेच बनवता येतात. हे बघा, मी शाबू या पातेल्यामध्ये काढून घेतलेले आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, बटाटा घ्यायचा आहे आणि तो हाताने कुस्करून घ्यायचा आहे, याला किसून वगैरे घ्यायचं नाही. बऱ्याचदा काय होतं, आपण ज्यावेळेस बटाटा उकडवून घेतो आणि तो किसून वगैरे घेतो त्यावेळेस तो खूप जास्त चिकट होतो. मग आपण जो पण पदार्थ बनवतोय तो खूप जास्त असे म्हणजे वेगळाच होतो, छान असा बनत नाही. त्यासाठी शक्यतो बटाटा ज्यावेळेस आपण उकडून घेतलेला असतो त्यावेळेस तो हाताने स्मॅश करा. ही आहे अगदी छोटीशी टीप. तुम्ही बघू शकताय मी हाताने सगळा बटाटा जो आहे तो मॅश करून घेते, म्हणजे करून घेते. खूप जास्त बारीकसुद्धा हा बटाटा आपल्याला करायचा नाही. वड्यामध्ये थोडासा मोठा असा बटाटा असला की शाबू वडेसुद्धा छान लागतात. शेंगदाण्याचं कूटसुद्धा आपण जाडसरच बारीक केलेलं आहे. अगदी हलकासा रंग येईपर्यंत मी शेंगदाणे भाजून घेतले, थंड करून मी त्याचं कूट बनवून घेतलेलं आहे. आता मी ही जी हिरवी मिरची बारीक करून घेतलेली आहे तीसुद्धा मी याच्यामध्येच टाकणार आहे. मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता मी याच्यामध्ये टाकणार आहे शेंगदाण्याचं कूट. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. मीठ सुद्धा टाकून घेतलेलं आहे. आता आपल्याला हे जे वडे बनवायसाठी हे जे आपण मिश्रण तयार करणार आहोत ते हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे मिक्स करताना खूप जास्त शाबू असा दाबायचा नाही, म्हणजे तो असा मोठा मोठा आहे तसाच राहू द्यायचा आहे. अगदी अलगद हाताने मी हे सगळं मिक्स करते, तुम्ही बघू शकताय. अशा पद्धतीने हे मिक्स करून घ्यायचं आहे. बटाटा, हिरवी मिरची वगैरे आणि मीठसुद्धा व्यवस्थित शाबूमध्ये मिक्स व्हायला पाहिजे, अशा पद्धतीने मी हे सगळं मिक्स करून घेते छान असं. सुरुवातीला मी थोडंसं कूट याच्यामध्ये टाकलेलं आहे. तुम्हाला जर वाटत असेल की कूट कमी पडलेलं आहे तर थोडंसं कूट वरून टाकलं तरीसुद्धा चालतं. मी अगोदर हे मिक्स करून घेणार आहे आणि जर मला वाटलं की थोडंसं कूट जे आहे ते कमी आहे तर मी याच्यामध्ये थोडंसं कूट टाकेन आणखीन. याचं प्रमाण वगैरे असं काही नाही की एवढ्या प्रमाणात ही वस्तू घ्यायला पाहिजे आहे.
तर तुम्हाला वडे कितपत बनवायचे आहेत त्यानुसार तुम्ही शाबू घेऊ शकता. आणि आपल्याला ह्याचं एक म्हणजे आपण ज्यावेळेस बटाटा वडा वगैरे बनवतो त्यावेळेस कसं घट्ट असं वडा असं तयार केलेला असतो छोटावाला आपण, तर तशाच पद्धतीने आपल्याला हे वडे बनवून घ्यायचे आहेत. तर त्यासाठी हे मिश्रण जे आहे ते अगदी व्यवस्थित व्हायला पाहिजे आहे. अशाच पद्धतीने आपण याच्यामध्ये सगळं साहित्य टाकणार आहोत. तर हे बघा, मला काही वाटत नाही ह्याच्यामध्ये कूट टाकावंसं, पण मी थोडंसं अगदी याच्यामध्ये कूट टाकणार आहे आणि परत हे मी व्यवस्थित मिक्स करून घेते. तर अगदी झटपट हे शाबू वडे तयार होतात. नेहमी उपवासाला शाबूची खिचडी जर खाऊन कंटाळा आला असेल तर अशा पद्धतीने शाबू वडे बनवायला काहीच हरकत नाही. आणि अगदी उपवास असला किंवा नसला तरीसुद्धा सर्वजण आवडीने खातात हे वडे. त्यामुळे तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने नक्की बनवून बघा वडे. तर हे बघा, हे व्यवस्थित मी मिक्स करून घेतलेलं आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, मी थोडंसं हे शाबू वगैरे घेते आणि याचा गोल असा वडा तयार करून घेणार आहे मी. तर तुम्हाला वडे किती छोटे किंवा मोठे जर हवे असतील तर त्यानुसार तुम्ही बनवू शकता. तर हे बघा, मी खूप जास्त मोठे वडे बनवत नाही, कारण की हे वडे तळल्यानंतर छान असे फुलतात, मग ते मोठा होतो वडा तो. त्यासाठी मी खूप जास्त मोठासुद्धा हा वडा बनवून घेत नाही. तर एवढ्याच आकाराचे मी वडे बनवून घेते. हे बघा, तर छान असं मी हाताने हे वडे तयार करून घेतलेले आहेत. तर दुसरा वडासुद्धा मी बनवून दाखवते. तर हे जे आपण तयार केलेलं वड्यासाठीचं जे मिश्रण वगैरे आहे तर ते आपण फ्रीजमध्ये वगैरे ठेवून द्यायचं. आणि ज्यावेळेस आपल्याला गरम गरम वडे खायचे आहेत त्यावेळेस जर हे शाबू वडे बनवले तरीसुद्धा चालतात, कारण हे खराब वगैरे होत नाही फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर. तर हवे तेवढेच वडे आपल्याला म्हणजे ज्यावेळेस खायचे आहेत त्यावेळेस आपण तळून घेऊ शकतो. तर हे बघा, अशा पद्धतीने मी सगळे वडे तयार करून घेणार आहे. तर अशा पद्धतीने मी हे वडे बनवून घेतलेले आहेत. तर आत्ता मला जितके गरम गरम बनवायचे आहेत तेवढेच मी बनवून घेतलेले आहेत आणि तुम्हाला ते तळून दाखवणार आहे ते वडे किती छान बनतात ते. तर वडे बनवण्यासाठी इथं मी कढईसुद्धा गरम करून घेतलेली आहे. मध्येच आमच्या पिल्लूचा आवाज येतोय. तर कढईमध्ये तेल मी व्यवस्थित गरम करून घेतलेलं आहे. तर वडे बनवताना तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आणि मगच त्याच्यामध्ये वडे सोडायचे. तर तेल छान असं गरम झालेलं आहे, तर मी याच्यामध्ये वडे टाकून घेते. तर वडे तळताना सुरुवातीला गॅस मिडियमच ठेवायचा आणि मिडियम गॅसवरतीच आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत. खूप जास्त गॅस जर आपण फास्ट केला तर वडे काय होतात, वरूनच तळले जातात आणि आतून कच्चे राहतात. त्यासाठी वडे तळताना गॅस मिडियमच ठेवायचा. ज्यावेळेस आपण तेल गरम करतो त्यावेळेस थोडंसं गॅस फास्ट असला तरी चालेल. आपण वडे तेलामध्ये टाकल्यानंतर गॅस बारीक करून घ्यायचा आणि मग हे वडे तळून घ्यायचे. तर हे वडे तळताना सुद्धा त्याला सारखं सारखं असं हलवत राहायचं नाही. एका बाजूने ते व्यवस्थित तळू द्यायचे आणि नंतरच ते दुसऱ्या बाजूला पलटी करायचे, म्हणजे वडे छान असे तळतात. तर हे बघा, वड्यांचा रंग चेंज झालेला आहे, तुम्ही बघू शकताय. तर आता मी हे वडे जे आहेत ते पलटी करून घेते. तर वड्यांना रंग किती छान आलेला आहे, तुम्ही बघू शकताय. तर हे वडे अजिबात फुटलेले वगैरे नाहीत. तर छान असे वडे आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत. तर अशाच पद्धतीने सगळे वडे मी बनवून घेणार आहे. तर अगदी क्रिस्पी होईपर्यंत, दोन्ही बाजूने एकसारखा रंग येईपर्यंत हे वडे आपल्याला छान असे तळून घ्यायचे आहेत, ते पण बारीक गॅसवरती. तर हे बघा, छान असे वडे मी तळून घेतलेले आहेत. अगदी क्रिस्पी असे हे वडे तयार झालेले आहेत. तर बारीक गॅसवरती तळल्यानंतर आतून सुद्धा ते छान असे तळले जातात. तर हे वडे मी एका ताटामध्ये काढून घेते आणि बाकीचे वडे सुद्धा असेच तळून घेते. तर हे बघा, तयार आहेत गरमागरम शाबू वडे. तर हे वडे अगदी क्रिस्पी असे तयार झालेले आहेत, तुम्ही बघू शकताय. तर हे वडे जे आहेत ते दहीसोबत खूप छान लागतात. तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने शाबू वडे एकदा नक्की बनवून बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे मी ज्या रेसिपीचे व्हिडिओज वगैरे अपलोड करते त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटतील. आणि अगदी साध्या सोप्या माझ्या ज्या रेसिपीज आहेत त्या तुम्हाला बनवायला सुद्धा तितक्याच सोप्या जातील.